नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण जो डिस्कशनचा टॉपिक आपण जो ठरवला आहे किंवा आपल्या सोशलॉजीमध्ये समाजशास्त्रामध्ये वेगवेगळे जे थिंकर्स आहेत, विचारवंत आहेत, त्यामध्ये एक महत्त्वाचे जे थिंकर आहेत किंवा आपले जे विचारवंत आहेत ते आहेत कार्ल मार्क्स। आता कार्ल मार्क्स बद्दल आपण बरंच आपल्या पॉप्युलर कल्चरमध्ये किंवा इतर प्रत्येक एक पॉलिटिकल मुवमेंट सारखंच त्यांचं नाव फार गाजलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल खूप जास्त काही बोललं जातं। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ओपीएम ऑफ द मासेसचा जो एक त्यांचा संदर्भ दिला जातो किंवा कम्युनिझमशी रिलेटेड जो त्यांचा एक त्यांची जी पॉलिटिकल थेरी आहे किंवा त्यांचं एक जे हिस्टोरिकल मटेरियलिझमचं ज्यांचं एक जी थेरी आहे त्यामध्ये कम्युनिझमबद्दल त्यांचा जो एक एंड होणार आहे, कम्युनिझममध्ये एंड होईल याबद्दल त्यांनी दिलेली जी एक संकल्पना त्याबद्दल फार बोललं जातं। आणि प्रत्येक आपण बघतो की आपल्या आसपास कम्युनिझम बद्दल किंवा मार्क्स बद्दल प्रत्येकाला एक ओपिनियन आहे। म्हणजे हे एकमेव विचारवंत आहेत आपल्या सिलेबस मधले की ज्यांच्याबद्दल सर्व लोकांना माहिती आहे। जरी तुम्ही सोशलॉजीचे अभ्यासक असाल नसाल तरीही मार्क्स बद्दल बऱ्याच लोकांना माहिती असते। तर असं यांचं जे योगदान आहे म्हणजे ओव्हरऑल यांचं एक कल्चरवरच त्या पिरियडचं जे योगदान आहे, फिलॉसॉफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल आणि सोशलॉजी पण, याच्यात त्यांचं खूप प्रामुख्याने त्यांनी काम केलेलं आहे। आणि आपल्याला पण ते एक सोशलॉजीच्या सेन्समध्ये त्यांच्या थेरीज आपल्याला शिकायच्या आहेत। एलिनेशन असेल, हिस्टोरिकल मटेरियलिझम असेल किंवा आपण क्लास स्ट्रगल वगैरे बघतो, कमोडिटी फेथिशिझम बघतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। पण एक महत्वाचा भाग आज जो आपण इथे डील करणार आहोत की कुठलाही थिंकर जर आपल्याला समजायचा आहे तर आपल्याला त्याचा परिचय असायला पाहिजे, है ना। आता कुठलाही व्यक्ती, फॉर एक्झाम्पल जर आपण आजच्या काळात जगत आहोत तर आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल आपण भाष्य करतो किंवा ज्या ज्या गोष्टींबद्दल आपण लिहितो, ज्याच्यावर आपण संशोधन करतो किंवा आपले जे काही एक व्ह्यू पॉइंट्स आहेत, आपले एक वर्ल्ड व्ह्यू आहे, एक ओपिनियन आहे, हे कशावरनं डिसाईड होतं की आपण कुठल्या समाजामध्ये राहतो किंवा आपल्यावर कसला प्रभाव आहे, आपल्यावर कोणत्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव आहे किंवा त्या काळात एक इकॉनॉमिक जो एक प्रभाव असतो तो कोणाचा आहे, काय चाललंय समाजामध्ये, त्याचा एक इम्पॅक्ट पर्टिक्युलर व्यक्तीवर होत असतो। आणि हे जे विचारवंत असतात यांच्यावर सुद्धा तो प्रभाव आपल्याला दिसून येतो। तर कार्ल मार्क्सच्या संदर्भात बघायचं झालं तर मार्क्स फार एक मोठे थिंकर आहेत। त्यांचं एक सहजासहजी त्यांचं एक आकलन करणं फार कठीण आहे, ठीक आहे। पण सोशलॉजीच्या संदर्भात आपल्याला एक सिलेबसमध्ये काही पर्टिक्युलर टॉपिक्स दिलेले आहेत, पण त्याच्या आधी आपण थोडं त्यांना जाणण्याचा प्रयत्न करूया। तर कम्युनिस्ट मॅनिफेस्टो त्यांनी जो दिला 1848 मध्ये, मध्ये त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो दिला। त्याचं सुरुवातच त्यांनी अशी केली होती की देर इज अ स्पेक्टर हॉन्टिंग युरोप, अ स्पेक्टर ऑफ कम्युनिझम। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एक भीती निर्माण झालेली आहे युरोपमध्ये की आता कम्युनिझमचं वादळ येणार आहे। म्हणजे सगळे जगातले सगळे जे युरोपमधले वेगवेगळे कामगार आहेत ते एकत्र येतील आणि ती जी एक सत्ता आहे, तिथे जी सत्ता निर्माण आहे, भांडवलशाहीची जी सत्ता आहे, ती त्यांना उधळून लावतील, असं त्यांनी त्यामध्ये बोललेले होते। त्याची सुरुवातच तशी होती। पण आपण म्हणू शकतो की मार्क्स इतके कॉम्प्लिकेटेड आहेत की आपल्याला सुद्धा तशी मार्क्सची भीती असेल। म्हणजे मार्क्सचं जे एक पर्टिक्युलर त्यांचं एक लिटरेचर आहे किंवा त्यांचं जे ओव्हरऑल त्यांचं काम आहे, त्यांनी वेगवेगळे बुक्स लिहिलेले आहेत, वेगवेगळं त्यांचं काम आपल्याला त्यांच्या याच्यात दिसून येतं। दास कॅपिटल एक फार महत्वाचं त्यांचं काम आहे। यामध्ये ते बऱ्यापैकी बोलतात, वेगवेगळे जे त्यांची इकॉनॉमिक्स हिस्ट्री असेल याच्याशी रिलेटेड त्यांनी खूप काम यामध्ये केलेलं आहे। तर ओव्हरऑल आपण बघतो की आपल्याला सुद्धा मार्क्सला समजण्याची एक भीतीच निर्माण झालेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्या मागचं हे आहे की मार्क्सच्या नावावर फार मोठ्या पॉलिटिकल मुवमेंट्स चालल्यात। तुम्ही बघाल की रशियन रिव्हॉल्युशन मार्क्सच्या आयडियाजवर नंतर एक तयार झालं किंवा एक आयडियोलॉजी तिथे निर्माण झाली लेनिनच्या याच्यानी, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट जो पर्स्पेक्टिव्ह तयार झाला, तर रशियन रिव्हॉल्युशनवर पण मार्क्सचा प्रभाव होता। आणि ओव्हरऑल मार्क्सचे आयडियाज त्या काळात खूप गाजले होते, म्हणजे ते लोकांपर्यंत त्या लेवलवर पोहोचले होते आणि त्या याच्यामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये त्यांचा खूप जास्त प्रभाव आपल्याला दिसून येतो। तर ओव्हरऑल
ओव्हरऑल मार्क्सला समजण्यासाठी ॲज अ थिंकर असं म्हटलं जातं की यू हॅव टू मार्क्सिझम. आता मार्क्सिझम काय एक आयडियोलॉजी आहे आणि मार्क्स थिंकर आहे. तर मार्क्सला व्यवस्थित समजण्यासाठी तुम्हाला मार्क्सिझम पासून मार्क्सला वेगळं करावं लागेल असं टॉम रॉकमोर म्हणून एक थिंकर आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळून येतं की खूप कॉम्प्लिकेटेड त्यांच्या नावाने पुढे फिलॉसॉफीज वगैरे क्रिएट झाल्या. पण ओव्हरऑल मार्क्स ॲज अ थिंकर यांना आपण मार्क्सिझम पासून वेगळं केलं तर आपण त्यांना व्यवस्थित समजू शकतो असं त्यांचं एक त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता ओव्हरऑल आपल्याला बघता येईल की मार्क्सिझमची जी एक आयडियोलॉजी आहे ती मार्क्सच्या कामावर अवलंबून आहे किंवा त्यांच्या जे कॉन्फ्लिक्ट थिअरी जी आपण सोशलॉजीमध्ये बघतो किंवा त्यांनी दिलेला जे बेसिस आहे कॅपिटलिझमचे क्रिटिक आहे त्याच्या नावावर ते सगळं झालेलं आहे. पण ओव्हरऑल मार्क्सचं जे काम आहे त्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला एक त्यांचं बेसिक हिस्ट्री जी आपण बघतो की प्रशियामध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यानंतर मग ते त्यांना सुरुवातीला वकील वगैरे व्हायची त्यांची इच्छा होती पण नंतर आपण बघतो की ते तिकडे आपल्या बॉन युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि नंतर जर्मनीमध्ये सुद्धा त्यांनी बरंच त्यांचं काम तिथे झालेलं. तर डॉक्टरेट त्यांनी फिलॉसॉफीमध्ये त्यांनी तिथे घेतली होती त्या काळामध्ये 1840चा तो काळ असेल. आणि नंतर आपण बघतो की त्यांच्यावर जो प्रभाव होता तो हिगेल यांचा खूप प्रभाव आपल्याला दिसून येतो. ओव्हरऑल जर्मनीमध्येच हिगेलचा खूप प्रभाव होता. तर मार्क्स यांनी हिगेलचा प्रभाव मान्य तर केलाच पण त्यांनी त्यांचा क्रिटिक सुद्धा केलाय है ना. तर ओव्हरऑल आपण बघतो की मार्क्सवर हिगेलचा एक प्रभाव आहे. एक फ्रेंच जे फ्रान्समध्ये पण काही काळ ते होते तर फ्रेंच फिलॉसॉफीचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. सेंट सिमॉन वगैरे असतील सेंट सिमॉनच्या कामाचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे ना. तर आपल्याला कुठल्याही थिंकरला समजण्यासाठी त्यांच्यावर प्रभाव कोणाचे होते हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आता अजून आपण काही गोष्टी ज्या आपल्याला मार्क्स बद्दल माहीत असायला पाहिजेत की त्यांनी हे जे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जो त्यांनी दिला होता 1848चा हा तिथे एक जर्मन जे कामगार होते त्यांची एक शैक्षणिक संघटना होती त्याचं एक पत्रक लिहिण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी तो कम्युनिस्ट मॅनिफेस्टो दिला. मार्क्स अँड एंजल्स हे त्यांचे फार जवळचे मित्र म्हणजे लेनिन असं म्हणतात की तुम्ही प्राचीन काळात ज्या मैत्रीच्या वेगवेगळे आपल्याला उदाहरणं दिले जातात म्हणजे रिलिजनमध्ये वगैरे वेगवेगळ्या रिलिजियस लिटरेचरमध्ये मैत्रीचे आपल्याला वेगवेगळे एक उदाहरणं दिली जातात पण आजच्या काळामध्ये एंजल्स आणि मार्क्स जे आहेत हे ज्या लेवलचे यांची मैत्री होती किंवा ज्यांची घनिष्ठ जी मैत्री होती त्याबद्दल पण चर्चा झाली पाहिजे किंवा त्यांचं जे एक उदाहरण आहे ते पुढे जाऊन लोक देतील असं लेनिन यांनी म्हटलेलं आहे. तर कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी त्या गोष्टीबद्दल त्यांनी भाष्य केलं. आणि ओव्हरऑल तुम्ही बघाल तर मार्क्सचा जो एक त्यांचं जे काम होतं ते फक्त एक दोन किंवा अशा एक दोन पर्टिक्युलर फील्ड्सला घेऊन नव्हतं. ओव्हरऑल जर त्यांचा एक आपण बघितला तर त्यांना जे त्यांचं वर्क होतं किंवा त्यांना जे वर्क द्यायचं होतं ते सगळ्या वेगवेगळ्या फील्ड्सला सोबत घेऊन त्यांना द्यायचं होतं. म्हणजे तुम्ही बघाल तर हिस्ट्री फिलॉसॉफी मोरल्स है ना इकॉनॉमी या सगळ्यांचं सोबत घेऊन त्यांना एक ओव्हरऑल वर्क प्रेझेंट करायचं होतं पण ते करू शकले नाहीत है ना. दास कॅपिटलचा पहिला खंड ते असताना प्रकाशित झाला पण नंतर एंजल्सनी उर्वरित त्याचं काम ते प्रकाशित केलं होतं. ठीक आहे. तर या गोष्टी माहीत असणं याच्यासाठी गरजेचं आहे की आपण जेव्हा मार्क्सचा क्रिटिक करतो किंवा मार्क्स बद्दल आपण बोलतो किंवा बरंच क्रिटिक एक आहे की इकॉनॉमिक रिडक्शनिस्ट वगैरे आहेत पण ओव्हरऑल आपण बघायचं म्हटलं तर त्यांनी त्यांचं महत्वाचं काम जे आहे ज्याच्यामध्ये ते सगळ्या वेगवेगळ्या जे क्षेत्र आहेत वेगवेगळे जे इंटेलेक्च्युअल स्ट्रीम्स आहेत त्याला ते कनेक्ट करण्याचं काम ते करणार होते आणि ते त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं नाही. तर ओव्हरऑल ही डिड नॉट कम्प्लीट हिज वर्क है ना. हे माहीत असणं गरजेचं आहे की त्यांचं पूर्ण काम हे कम्प्लीट झालेलं नव्हतं. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा. आणि ओव्हरऑल आपण त्यांच्या कामामध्ये बघतो तर एक पॅशनेट थिंकर म्हणून ते आपल्याला दिसतात. पॅशनेट थिंकर म्हणून कसं म्हणता येईल. आता आपण बोलतो की जेव्हा तुम्ही सायंटिफिक वे मध्ये कुठल्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करतात तर तुमचे व्हॅल्यूज जे आहेत मूल्य हे तुमच्या कामापासून दूर असायला पाहिजे. व्हॅल्यूज आणि फॅक्ट मध्ये एक आपल्याला
डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. पण मार्क्सचं काम असं होतं की ते फार पॅशनेट होते त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल. कुठली गोष्ट ती होती? इनइक्वॅलिटी. असमानता जी आहे समाजामध्ये, आणि ती पण तुम्ही बघा त्यांचं बॅकग्राऊंड. मी 1818 ते 1883 जो त्यांचा एक कालखंड होता, त्यामध्ये तुम्ही बघाल तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतरचा तो काळ होता. म्हणजे त्या पिरियडमध्येच तुम्ही बघाल तर फार बदल होत होते आणि आपल्याला काय दिसत होतं की असमानता ही वाढत आहे, खूप जास्त गरिबी आहे, खूप जास्त एक्सप्लॉयटेशन आहे. तर त्या याच्यामध्ये ते लिहित होते. इनइक्वॅलिटीवर त्यांचं सगळं काम आहे आणि कॅपिटलिझमचा सगळ्यात मोठा क्रिटिक त्यांनी आपल्याला दिलेला आहे. कॅपिटलिझमचा क्रिटिक जो आजही रेलेव्हंट आहे. ठीक आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला जर समजायचं असेल की म्हणजे त्यांनी एक जो कॉन्फ्लिक्टचा जो एक पर्स्पेक्टिव्ह त्यांनी दिला की एक जो क्लास स्ट्रगल असतो, वर्ग संघर्ष असतो, हा समाजामध्ये होणार आहे. आणि कॅपिटलिझमचं त्यावेळेचं एक जे फार सटीक जे एक अनालिसिस होतं ते त्या काळात त्यांनी आपल्याला दिलं आणि आजही त्याच्यावर आपण बोलतो किंवा आजही त्याच्यावर चर्चा होत राहते. आता 2007 मध्ये 7-8च्या पिरियडमध्ये आपण बघतो की एक इकॉनॉमिक क्रायसिस US मध्ये आपल्याला दिसला त्या पिरियडमध्ये, है ना. तर त्यावेळेस मार्क्सचं जे पुस्तक आहे हे फार वाचल्या गेली. दास कॅपिटलचा सेल त्यावेळेला वाढला होता, है ना. तर मार्क्सचे काही क्रिटिक्स असे आहेत की ते म्हणत होते आता आपण सगळेच मार्क्सिस्ट आहोत, आपल्याला मार्क्स शिवाय गोष्ट समजणारच नाहीत. कारण की जी असमानता आहे ही कोणी दिलेली आहे? ही भांडवलशाही व्यवस्थेने दिलेली आहे, म्हणजे कॅपिटलिझमने दिलेली आहे. आणि तुम्ही कॅपिटलिझमच्या काळात जर जगत आहात तर मार्क्सला समजणं खूप महत्वाचं आहे. कारण की तो या समाजात जे इश्यूज आहेत किंवा या समाजात जे प्रॉब्लेम आहेत, जे सोशल एक परिवर्तन जे घडवायचं आहे, त्याच्यासाठी त्यांचे आयडियाज फार महत्वाचे आहेत आणि ते आयडियाज त्यांनी त्या काळात दिलेले आहेत. पण आजही आपण त्याच्यावर चर्चा करत राहतो. आता तुम्ही बघाल की एलिनेशन आहे, क्लास स्ट्रगल आहे, है ना. ओव्हरऑल आपण आजच्या याच्यात पण ह्या गोष्टी तितक्याच आपल्याला रेलेव्हंट दिसतात. तर मार्क्स ऍज अ थिंकर हे फार महत्वाचे होते आणि त्यांनी ज्या लेवलवर आपल्याला एक अनालिसिस सोसायटीचं दिलं ते आपण आपल्या जे हिस्टॉरिकल मटेरियलिझम असेल त्याची पूर्ण जी थेरी आहे त्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस आपण बघतो. तर त्याचा हिस्ट्रीचा पण एक अनालिसिस त्यांनी आपल्याला इकॉनॉमिक सेन्समध्ये आपल्याला त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे. आणि ओव्हरऑल त्यांचे जे बाकी जो त्यांच्यावर एक क्रिटिक जो केला जातो की हे फार इकॉनॉमिक रिडक्शनिस्ट आहे, हे प्रत्येक गोष्टीला इकॉनॉमीच्या सेन्समध्ये बघतात. कारण की इकॉनॉमीला त्यांनी एक इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर जे बेस आहे त्याच्यावर सोसायटी चालत आहे यावर त्यांनी म्हणजे त्यांचा एक बेसिक त्यांचा फोकस त्यावर जास्त होता. तर त्यांचा तो क्रिटिक पण केला जात होता. आपण जेव्हा प्रॉपर आपला सिलेबसचे जेव्हा लेक्चर्स होतील तर त्यामध्ये डिटेलमध्ये आपण त्या गोष्टींमध्ये जाणार आहोत. आणि तुम्ही इतर ज्या गोष्टी आपण बघतो की त्यांची पर्सनल लाईफ असेल किंवा तुम्ही बघाल तर त्यांनी शेवटच्या काळामध्ये ते इंग्लंडमध्ये होते. म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपलं काम पूर्ण केलं. एंजल्स त्यावेळेला त्यांना फार महत्वाचे होते, म्हणजे जिवलग मित्र होते आणि त्यांना पैसे वगैरे पुरवले. ते फार त्या परिस्थिती काही त्यांची खूप चांगली नव्हती. आता बघा फार विरोधाभास याच्यामध्ये आहे. एंजल्सनी त्यांना पैसे वगैरे पुरवलेत किंवा त्यांना एक लाईफस्टाईल त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि मार्क्स त्यामध्ये स्वतः एक पॉवर्टी सारखं एक लाईफ त्यांचं चाललं होतं. कारण की त्यांचं लक्ष पूर्ण त्यांच्या कामाकडे होतं. इतर सुद्धा कामं ते करायचे, म्हणजे जर्नलिझम असेल किंवा ऍक्टिव्हिझम असेल याच्यात ते इन्व्हॉल्व राहायचे. बेल्जियम वगैरे मधून त्यांना तिथून काढण्यात सुद्धा आलं होतं. पण शेवटी ते इंग्लंडमध्ये त्यांनी त्यांचं काम बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही बघाल तर त्यांची जी एक आपली हे आहे आपली जी कबर असते किंवा टोम ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या टोमवर लिहिलेले जे एक कोट आहे ते कोट फार महत्वाचं आहे त्यांना समजण्यासाठी, मार्क्सला समजण्यासाठी की ते किती पॅशनेट होते सामाजिक बदलाबद्दल. की त्यांना वाटतंय की आपण जर इंटेलेक्च्युअलिझम करतोय किंवा आपण इंटेलेक्ट आपला यूज करून काहीतरी अभ्यास करतोय तर त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे, त्याचा फायदा होऊन काहीतरी समाजात क्रांती घडली पाहिजे. तर त्या
यांनी तुम्ही बघाल तर ते फार एक क्रांतिकारी रिव्होल्युशनरी थिंकर म्हणून आपल्याला जाणवतात. आणि ओव्हरऑल तुम्ही त्यांचं एक जे आकलन आहे सोसायटीबद्दलचं, तर त्यांनी सायंटिफिक वेमध्ये पण त्या गोष्टींना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला ते त्यांच्या दास कॅपिटलमध्ये वगैरे फार डिटेल्ड वेमध्ये त्यांनी गोष्टी मांडलेल्या आहेत है ना. ते काय असं वरवर त्यांनी करून ठेवलेलं आहे असं नाही आहे. बऱ्याच गोष्टींबद्दलचं त्यांचं जे आकलन आहे ते खूप उल्लेखनीय दिसतं आपल्याला. ठीक आहे. आणि त्यांचं जे एक म्हणजे त्यांचा जो पॅशनेट ऍस्पेक्ट होता, म्हणजे त्यांच्या याच्यावर आपल्या कबरवर जे लिहिलेलं आहे The philosophers have interpreted the world in various ways. The point, however, is to change it. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आर्मचेअर फिलॉसॉफीमध्ये फक्त एक इंटेलेक्च्युअल म्हणून तुम्ही काम करत राहिले, तुम्ही तुमचं काम देत राहिले, तर त्याचा समाजावर काहीच परिणाम होत नाही. तुम्हाला तुमचं काम जे आहे त्याची अंमलबजावणी कशी होते, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतं समाजामध्ये, आणि त्याच्यानी समाजाची परिस्थिती बदलू शकते याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. द पॉइंट हावेवर इज टू चेंज इट. म्हणजे तुम्ही वर्ल्ड फक्त इंटरप्रेट करून चालत नाही, तुम्हाला वर्ल्ड बदलावं लागेल, तुम्हाला समाज बदलावा लागेल. आणि त्यांचे ह्या जे रिव्होल्युशनरी आयडियाज आहेत त्याच्यामुळे त्यांचं फार नाव झालं, फार नाव त्यांचं गाजलं. आणि त्यांची ज्या वेळेला डेथ झाली तर असं एंजल्स म्हटले होते की याचं जे काम आहे हे हिज नेम विल बी एन्ड्युअर्ड फॉर एजेस है ना. म्हणजे युगायुगांपर्यंत याचं नाव लोकांच्या लक्षात राहील आणि त्याचं काम सुद्धा लोकांच्या लक्षात राहील. तर आज पण आपण मार्क्सबद्दल जर चर्चा करतोय याचा अर्थ एंजल्सचे जे वाक्य होतं ते फार खरं होतं. आणि त्यांच्या ज्या डेथच्या वेळेस काही खूप जास्त लोक वगैरे आली नव्हती, त्यावेळेला खूप तितकी पॉप्युलॅरिटी तशी नव्हती, पण त्यानंतर जे घडत गेलं त्याचं आपल्याला उदाहरणं आपल्याला 20व्या शतकात वगैरे आपल्याला दिसायला भेटतात. तर ओव्हरऑल जो यांचा जो टॉपिक आहे किंवा जे आपले सिलेबसमध्ये दिलेले टॉपिक्स आहेत त्याचं एक टॉपिकचं विश्लेषण, त्याचा क्रिटिक, हे सगळं आपण डिटेलमध्ये करणार आहोत. हा एक बेसिक परिचय मला तुम्हाला द्यायचा होता की तुम्हाला कळेल की कुठल्याही थिंकरला समजण्यासाठी थोडे बेसिक्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. बेसिक म्हणजे ते असे कुठे जन्मले वगैरे ते नाही, ते तर साईड वेज मध्ये ठीक आहे की तुम्हाला माहिती आहे की यांची एक जर्नी अशी होती, पण ओव्हरऑल त्यांना समजण्यासाठी काही अशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं थोड्याशा गरजेचं आहे. आणि त्या निमित्ताने आपण आज कार्ल मार्क्स यांचं एक डिस्कशन आपण घेतलं. पुढे जेव्हा आपण इतर जे थिंकर्स आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा असे छोटे व्हिडिओज आपण करत राहू. ठीक आहे.